पालक संजीवनी शिबिर हे दरवर्षी जे आपण बालसंस्कार शिबिराच्या नंतर शेवटच्या दिवशी घेतो आणि त्या निमित्ताने तुम्ही जे पालक सगळे आपापल्या मुलांना शिबिरातनं घरी घेऊन आलेले असता त्यांच्या थोडंसं कानावर काही पालकत्वाबद्दल पडावं आणि तुम्हीही थोडेसे जागे व्हावेत. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही बालसंस्कार शिबिराला मुलांना पाठवता म्हणजेच तुम्ही थोडे जागरूक पालक आहात, पण त्याच्या जोडीला पालकत्व हे काय आहे हे खूप मोठं शास्त्र आहे आणि ते सांगण्याचा आपण नेहमी प्रयत्न या शिबिरामधनं करत असतो. आज थोडासा विषय असा मी घेतलेला आहे ते म्हणजे आपल्याला माहिती असेलच पण तरीही मला असं वाटतं की जे आज आपण थोडासा विचार करावा की पालकत्व हे एक शास्त्र आहे. जसं भूगोल, इतिहास, गणित किंवा शास्त्र या विषयाची पुस्तकं जशी छापली जातात आणि तो पाठ्यपुस्तकाचा अभ्यासक्रम केल्यानंतरच ती व्यक्ती त्या विषयाची तज्ज्ञ मानली जाते, तसंच पालकत्व हे एक शास्त्र आहे आणि आज आपण सगळे मिळून त्याचा थोडासा अभ्यास करूयात आणि तो अभ्यास केल्यानंतर कदाचित आपणही सगळे थोडेसे त्या विषयातले तज्ज्ञ म्हणून इथनं निघूयात. म्हणजे थोडं आपल्या घरी गेल्यानंतर आपल्या घरच्या पातळीवर आपल्या मुलांबरोबरचं पालकत्व निभावताना आपण अधिक सक्षमपणे ते राबवू शकू किंवा ते निभावू शकू. आणि म्हणून थोडा हा माझा प्रयत्न आहे की शास्त्रांनी पालकत्वाबद्दल काही सांगितलेलं आहे आणि ते काय आहे ते थोडंसं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर शास्त्र काय म्हणतं पालकत्व या विषयाबद्दल, तर सगळ्यात पहिलं शास्त्रांनी सांगितलंय की इथे आज आपण सगळेजण आहात ते 9 ते 15 या वयोगटातील मुलांचे पालक आहात. तर शास्त्र नेहमी म्हणतं की माझं मूल किती वयाचं आहे हे बघून त्यानुसार पालकत्व हे बदलता आलं पाहिजे. म्हणजे आपण जर लहान वयातल्या मुलासारखंच 11 वर्षाच्या मुलाला वागवलं, 22 वर्षाच्या मुलाला वागवलं, 15 वर्षाच्या मुलाला वागवलं तर आपण पालकत्वाचं शास्त्र हे मानत नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यामुळे या वयाच्या मुलांबरोबर कसं वागायला पाहिजे हे तर आपण पुढे बघणार आहोत. पण सगळ्यात महत्त्वाचं हे लक्षात घ्या की शास्त्र सांगतंय वयानुसार पालकत्व हे बदललं पाहिजे आणि ते बदलणं ही गरजही आहे. दुसरं त्यांनी असं सांगितलेलं आहे की बऱ्याच वेळा पालक म्हणून आपल्याला काय होतं बघा, म्हणजे मला असं नेहमी वाटतं की मे महिन्याची सुट्टी आली की मग आपण शिबिर शोधत असतो. मग आपल्याला वाटतं की मुलांनी काहीतरी स्विमिंग शिकावं, मग मुलांनी कुठेतरी खेळायला जावं, शिबिरात जावं. आणि जून सुरू झाला की मग फक्त शिक्षण, अभ्यास, मग मार्क ह्याच्याकडे आपला सगळं लक्ष असतं. पण शास्त्र थोडंसं वेगळं सांगतं. शास्त्र सांगतं की पालक म्हणून आपण कशी दृष्टी पाहिजे तर चौफेर नजर हवी आहे. आणि चौफेर नाही तर 5 अंगांनी नजर हवी आहे. आणि ती 5 अंग कोणती आहेत तर तुम्हाला प्रत्येक वेळी मुलाकडे बघताना त्याची शारीरिक कशी स्थिती आहे, भावनिक स्थिती कशी आहे, सामाजिक कशी आहे, बौद्धिक कशी आहे आणि भाषिक कशी आहे हे सगळं पाहायला पाहिजे. त्यामुळे आपण जूनपासून हा जो फक्त शिक्षण एके शिक्षणाचा जो घोषा लावलेला असतो ना, त्यापेक्षा शास्त्र सांगतं की पालक म्हणून ही चौफेर नजर कायम ठेवा. आणि ही चौफेर नजर असेल तर तुमच्या इतका चांगला सक्षम पालक कोणीही असणार नाही. त्यामुळे हा एक शास्त्रांनी काढलेला दुसरा निष्कर्ष आहे. तिसरा निष्कर्ष त्यांनी खूप चांगला सांगितला आहे. जसं आपल्याला भाषाशास्त्रामध्ये सांगितलं जातं की तुम्हाला इंग्रजी शिकायचं आहे तर विचार इंग्रजीतनं करा, हिंदी शिकायचं आहे तर हिंदीतनं करा. मराठीतनं विचार करून इंग्रजीतनं बोलायला गेलो तर मग काय फजिती होते ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तसंच शास्त्रांनी सांगितलं आहे की पालक या भूमिकेतनं विचार करा. मी व्यक्ती आहे, माझं मत असं आहे, थोडा काळ बाजूला ठेवा, पण पालक म्हणून मी विचार करायला शिकलं पाहिजे तर मला खऱ्या अर्थी पालक बनता येईल. हे मी सांगणार आहे कसं करायचं शास्त्रांनी सांगितले, फक्त मी आधी सगळे मुद्दे मांडते. चौथा मुद्दा असा सांगितलेला आहे की पालक आहात तुम्ही, मुलाला वाढवताय तेव्हा तुम्ही कुठलाही व्यवहार करत नाहीये. त्यामुळे तुमचा संवाद कसा हवा तर तो व्यावहारिक नको, तो भावनिक हवा. हेही शास्त्रांनी सांगितले आणि मला वाटतं ते खूप महत्त्वाचं मुद्दा आहे की आपल्याला बऱ्याच वेळा मुलांशी खूप सडेतोड प्रश्नोत्तरं होतात आणि खूप हार्शली आपण मुलांना बऱ्याच गोष्टी सांगतो. पण शास्त्र सांगतं हा व्यवहार नाही आहे, त्यामुळे संवाद हा पालकाचा भावनेनी जास्त व्हायला हवा. त्याच्या पुढचा त्यांनी खूप छान मुद्दा सांगितलेला आहे की मुलांना वेळ द्या आणि तो वेळ द्या कसा द्या तर गुणात्मक वेळ द्या. हे एक तंत्रही आहे आणि हे एक शास्त्रही आहे. त्या वेळाबद्दलही आपण बघणार आहोत.
पण संख्यात्मक वेळ देऊ नका. म्हणजे काय, तर मी काय दिवसभर घरीच असते की, किंवा मी संध्याकाळभर घरीच असतो की, शेजारीच तर दुकान आहे, किती वेळ तो माझ्याबरोबरच असतो. हा संख्यात्मक वेळ झाला. मी संख्येत मोजला, इतके तास मी त्याच्याबरोबर आहे. पण शास्त्र सांगतं तुम्ही 15 मिनिटं द्या, पण तो गुणात्मक वेळ द्या. आणि तो गुणात्मक कसा द्यायचा तेही आपण बघूयात. पुढे त्यांनी एक छान सांगितलेलं आहे की पालकत्व या विषयावर खूप अध्ययन झालेलं आहे आणि त्याच्यावर खूप संशोधन होऊन अनेक गोष्टी तिथे पुढे आलेल्या आहेत. त्यामुळे पालकत्वाबाबत तुमचे प्रश्न हे सोडवायला अनेक व्यासपीठं उपलब्ध आहेत. त्याचा वापर करा. त्यामुळे शास्त्रांनी सांगितलंय, शास्त्र म्हणून मी खूप काही दिलंय, तुम्ही ते अभ्यासा. आपल्याला जेवढं मुलांनी शास्त्र विषय अभ्यासावा, गणित विषय अभ्यासावा वाटतं, तितकंच मला प्रामाणिकपणे वाटतं पालक बनल्यावर पालक आणि त्याचं शास्त्र हेही आपण अभ्यासलं पाहिजे. आणि मी नेहमीच सांगत असते की तुम्ही पालक आहात, तुमच्याबरोबर आणखीन एक तुमच्या मुलाचा पालक आहे आणि तो म्हणजे निसर्ग. तो पहिला पालक आहे. कारण त्या मेंदूमधल्या क्षमता असतील, त्याच्या भावना असतील, त्याच्यामध्ये मुळात असलेली काही मेमरी असेल, स्मरण असेल, हे सगळं त्या निसर्गाने दिलंय. आणि तुम्ही बघत असाल तर तो त्याचं पालकत्व फार चोख निभावतोय. शास्त्रांतनं असे निष्कर्ष निघालेत, तुम्हालाही माहिती आहे, तुमच्या पहिल्या मुलापेक्षा दुसरा मुलगा अधिक स्मार्ट आहे असं आपण नेहमी म्हणतो. म्हणजेच काय, निसर्गाची किमया आहे ही. निसर्गाने ठरवलंय की बाल माझ्या हातात आहे, विकास मला करायचा आहे आणि त्यामुळे तो बरोबर विकास करतोय. त्यामुळे पुढची 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 पिढी जशी जन्माला येते, पूर्वीच्या काळी आपण ऐकत होतो की जन्माला आलेलं मूल 8-8 दिवस डोळे उघडत नव्हतं, मुठी उघडत नव्हतं, आणि आता ते पहिल्या दिवशी गाण्यालाही दाद द्यायला लागले. हा कुणाचा विकास आहे? हा तुम्ही नाही केलेला, हा निसर्गाने केलाय. म्हणून लक्षात ठेवा, तो निसर्ग हा जो तिसरा पालक, त्याचा बाप आहे, तो खूप छान काम करतोय, 80% काम करतोय. आता तुम्हाला फक्त 20% काम करायचंय. त्यांनी केलंय, त्याला फक्त साथ द्यायची. त्यांनी एवढा विकास घडवलाय, आता त्याला थोडीशी पुढे तुम्ही साथ द्यायची. तुम्हाला इथे एक छान अनुभव सांगते. मानसशास्त्रामध्ये एक चाचणी आहे 4 ते 6 वयोगटाच्या मुलांसाठी, बुद्धिमत्ता चाचणी. या छोट्या मुलांची बुद्धिमत्ता आम्ही त्यातनं तपासतो. आणि आता असं झालं की ती चाचणी घेत असताना गेल्या वर्षी आमच्या असं लक्षात आलं की 4 वर्षाच्या मुलाला जी बुद्धिमत्ता चाचणी दिली आहे ते 3 वर्षाचं मूल सोडवू शकते. ही किमया निसर्गाची आहे आणि त्यामुळे ती सगळी चाचणी आता आम्ही बदलतोय. निकषच बदलत चाललेत. प्रत्येक पुढची पिढी अधिक स्मार्ट होऊन येते. आपल्याला ताकदीने पालकत्व निभावायला पाहिजे, नाहीतर ते आपल्या हातून निसटणार आहे आणि मग ते मूल त्याचंच घडेल आणि मग तिथे आपली भूमिका काय राहील? निसर्ग त्याचं काम करतोय, आपल्याला आपलं काम करायचंय. त्यामुळे तेही एक खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं शास्त्राने असं सांगितलंय की पालक झाल्यानंतर समस्या ही भिजत ठेवायची नाही. तुम्हाला जरा जरी खुट्ट झालं, थोडं जरी मुलाबद्दल काही शंका वाटली, मुलांनी काही तुमच्याशी शेअर केलं, तर ते तुमच्यात ठेवू नका आणि ते बाहेर येऊ द्यात आणि ती समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की अरे घरातली गोष्ट आहे, बाहेर कशाला सांगायची? किंवा आपल्याला असं वाटतं की म्हणजे माझ्याकडे आता बऱ्याच वेळा लोक येतात, बरेच पालक येतात. मला आजच सर म्हणत होते की मी कितीतरी जणांना सांगतो, पण माझी खंत आहे की एकदा येतात, अंदाज घेतात, समस्या खूप गंभीर नाही ना, मग ताई काय कसं वाटतंय, ठीक आहे ना माझा मुलगा? मी थोडं म्हटलं हो 1-2दा आपण भेटूयात, मग होईल व्यवस्थित सगळं. मग त्यांना वाटतं काय फार नाही आहे, पुढच्या वेळेसपासून येत नाहीत. मला असं वाटतं हे नाही व्हायला पाहिजे. पालक म्हणून सक्षम होत तर समस्या सोडवेपर्यंत तिची पाठपुरावा केला पाहिजे, हेही शास्त्रांनी सांगितलंय. त्यामुळे तेही एक खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे बघा बरं, शास्त्रांनी आपल्याला अनेक गोष्टी सांगितल्यात पालकत्वाच्या. आपण या एकेका गोष्टीला थोडंसं उहापोह करूयात, थोडा विचार करूयात. पहिलंच त्यांनी सांगितलं वयानुसार पालकत्व पाहिजे, आणि हे आज नाही आहे, हे अनेक काळापासून आपण वेदापासून हेच सांगितलेलं आहे. तुम्हाला एक थोडा छोटासा संस्कृत श्लोक सांगते आणि त्याच्या आधारे मी हे समजावून सांगते. तर असा श्लोक आहे, लालयेत 5 वर्षाणि 10 वर्षाणि ताडयेत प्राप्ते 16 वर्षे पुत्रे मित्रवत आचरेत. म्हणजे 5 वर्षापर्यंत फक्त लाड करा. लालयेत 5 वर्षाणि. तुमच्या घरात जर 5 वर्षापर्यंतचं मूल असेल, सवय लावायला जाऊ नका, शिस्त लावायला जाऊ नका, कारण निसर्गाने अजून त्याला ती ताकद दिलेली नाहीये. एखादी सवय लावून घेण्याची तेवढी बौद्धिक क्षमता नाहीये. त्यामुळे 5 वर्षापर्यंत वेदा काळापासून सांगण्यात आले, फक्त प्रेम करा, काहीही नुकसान होत नाही, मुलं बिघडत नाहीत.
त्याच्या पुढे ते म्हणतात दशवर्षांनी ताडयेत. ताडयेत याचा अर्थ हा नव्हे की त्याला मारायचं, पण 10 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या मुलाकडे विशेष लक्ष द्यायचे, शिकवायचे, संस्कार करायचे, सवय लावायची, विचार तयार करायचे, त्याचा दृष्टिकोन तयार करायचा आहे. आणि म्हणून आत्ता बालसंस्कार शिबिरामध्ये दादानी मगाशी जे सगळं सांगितलं ते काय केलंय, म्हणजे मला असं वाटलं की तुम्ही त्यांना बालसंस्कार शिबिरात पाठवलं आणि त्यांना एका सक्षम पालकांच्या हातात दिलं. तुम्हीच हे करायला पाहिजे. आणि ते जेव्हा तुम्ही करू शकाल तेव्हा त्यासाठी तुम्हाला वर्ष पुरं पडणार नाही. आणि तुमचं मूल वर्षांनी जे काही घडलेलं असेल ते खूप चांगलं घडलेलं असेल. त्यामुळे 10 वर्षापर्यंत त्याला काय करायचं तर शिक्षा द्यायची, म्हणजे चांगलं शिक्षण द्यायचं, त्याला सवयी रुजवायच्या, दृष्टिकोन, विचार, भावना या सगळ्यावर त्याच्या काम करायचं. प्राप्ते 16 वर्षे म्हणजे 16 वर्षाचा झाला आपला मूल की मित्रवत आचरेत, मित्राप्रमाणे राहायचंय. आपल्याला मुलाचं 25 झालं 30 झालं तरीही तो माझाच मुलगा आहे आणि मलाच म्हणायचं ते ऐकायला पाहिजे, हे इतकं सवय लागली आहे, ते नाही व्हायला पाहिजे. मित्रवत आचरेत. तुम्हाला आता आठवा तुमच्या मित्रांशी तुमचं नातं कसं आहे, तुमच्या मैत्रिणींशी कसं आहे. तुम्ही मैत्रिणींना मित्रांना सारखे सल्ले देता का? अजिबात नाही. ऐकून घेता. तिला म्हणता किती ग वाईट झालं, तिच्या पाठीवर ना हात फिरवता, मग तिला म्हणता चल आपण थोडं बाहेर जाऊ, तुझं मन रमेल. आपण हे मुलांशी का नाही करू शकत? मुलांनी काही सांगायचा अवकाश की आपण सल्ला द्यायला पुढे आलेलो असतो. आणि त्यामुळे एक शब्द आत्ता फार प्रचलित आहे जे बालविकासात काम करतात त्या सगळ्यांमध्ये, की तुम्ही सगळे पालक नाही तर सासू झालेला आहात. म्हणजे महिला नाही नुसते, पुरुष सुद्धा. सासू म्हणजे सारख्या सूचना. त्यामुळे पालकाची व्याख्या झाली आहे सासू, ती नका करू ना. म्हणजे बालविकासात आम्ही काम करतो तेव्हा आम्हाला प्रत्येकाला असं वाटतं की अरे का सारख्या सूचना. मित्रवत आचरेत. 16 वर्षाच्या पुढच्या मुलाला तुम्ही मित्रवत करून बघा, खूप फरक पडणार आहे. उलट तुम्हाला असं वाटेल की अरे मला चांगला आधार मिळालेला आहे. तर आता हा तुमचा जो 9 ते 15 वयाचा काळ आहे, हा काळ आहे तो काय आहे ते मी सांगते. कारण त्या वयाचं पालकत्वही बदलणार आहे आणि हे सगळ्यात अवघड पालकत्व आहे. तुम्ही आत्ता खूप अवघड वयाच्या मुलांचं पालकत्व करताय. तर हा जो 9 ते 15 वर्षाचा काळ आहे हा किशोर या वयाचा आहे. त्यातला 9 ते 11 हा काळ आहे, हा पूर्व किशोरावस्था म्हणतात. आणि 11 ते 15 आहे त्याला उत्तर किशोरावस्था म्हणतात. त्यामुळे पूर्व किशोरावस्था म्हणजे काय, तर जसं आपण म्हणतो ना की प्री मॅरिटल, लग्नाच्या आधी मग स्वप्नवत असतं, राजकुमारच हवा असतो, त्याला राजकन्याच हवी असते, मग ती अशीच असायला हवी, मग माझ्या घरात हे पाहिजे. आणि जेव्हा खरंच तो उत्तर काळ येतो म्हणजे लग्न होतं तेव्हा वास्तव समोर येतं आणि मग आपण तेही स्वीकारतो आणि पुढे जातो. आत्ता तुमचे जे 9 ते 11 वयाची जी मुलांचे पालक आहात त्यांनी लक्षात ठेवा, तुमच्या मुलांचा पूर्व किशोरावस्थाचा काळ आहे. म्हणजे ते अजून वयात येण्याच्या पूर्वावस्थेमध्ये आहेत आणि त्यामुळे खूप जपण्याची गरज आहे या मुलांना. त्यामुळे त्यांचा काळाचं हा जो एरिक्सन नावाचा एक शास्त्रज्ञ आहे त्यांनी असं सांगितलंय, या काळाला त्यांनी म्हटलेलं आहे मेहनतीचं वय आहे. मेहनत करणं इतकं आवडतं आणि म्हणून तो दादा सांगत होता ना तेव्हा मला ते सगळे लक्षणं लागत होती. त्याला उत्साहच एवढा होता की त्यांनाच कमी पडलं. त्यांना जर म्हटलं रामकृष्ण हरी तर ते काय आवाजात उत्तर देत होते, हा मेहनतीचा आहे, सगळीकडे मेहनत करायला तयार असतात. मग आपल्याला पालक म्हणून त्यांना दाबायचं नाहीये, करू द्यात ना ती मेहनत, कारण ते निसर्गाने दिलेलं देणं आहे, ते कशाला काढून घ्यायचं त्यांच्याकडनं. आणि म्हणून हा 9 ते 11 ज्यांचं ज्यांचं मूल आहे त्यांनी हे लक्षात ठेवा, या मेहनतीला आपल्याला खूप महत्त्व द्यायचे, करू द्यायचे, प्रयोग करू द्यात. इथे गेलास तर पडशील, लागेल, हे करू नको, तुला जमणार नाही, थांब मी मदतीला येतो, एकटा करू नको, एकटा जाऊ नको, हे जे सगळं आहे ती वाक्य थोडा वेळ बाजूला ठेवा. लक्ष ठेवा. आपण नाही का ते रांगणारं किंवा चालणाऱ्या मुलाच्या मागे उभं राहतो पण चालू देतो, पडायला लागला तर धरतो, तसं इथे करायची गरज आहे. आणि आणखीन एक आहे, हे वयाचं लक्षण स्वावलंबनाचं वय आहे. त्याला स्वावलंबी बनायचं असतं, सगळं स्वतः करून बघायचं असतं. आणि म्हणून मग त्याला थोडासा संधी दिली पाहिजे, थोडी कामं त्याच्यावर टाकली पाहिजेत. तुम्ही सांगितलेली कामं करण्यापेक्षा तो स्वावलंबी आहे विचारांनी पण. त्यामुळे जर तुम्ही या मुलांशी गप्पा मारल्यात ना तुम्हाला खूप मजा येणार. तुम्ही त्यांना विचारलं, अरे घरात एवढी मी कामं करते, तुला कुठलं रे काम माझं सगळ्यात आवडतं, तुला कोणतं करावं असं वाटेल, ते नक्की उत्तर देतील. पण आपण विचारतच नाही. आपण ठरवतो की त्यांच्यासाठी हे योग्य काम आहे, आपण त्यांना देतो, हे तू कर, मग तो कधीच करत नाही. पण तुम्ही गप्पा मारून बघा, कदाचित तो तुम्हाला चांगलं उत्तर देऊ शकेल. हे मैत्रीचं वय आहे, हे पण थोडं समजून घ्या. 9 ते 11 आता पहिलीच्या वयाचं मूल असतं ना
त्याला सुद्धा मैत्रीचं वय असतं, पण त्याला टोळीचं वय म्हणतात. कारण त्या वयामध्ये गटाने राहायला आवडतं, सो खेळायचं असतं. मग बरोबर मित्र असो नसो, खेळायला मुलं असली की बास असतं. पण 9 ते 11 असं नसतं, ते मैत्रीचं वय आहे. त्याचा चॉईस असतो, त्याला हवं असतं त्याच्याशीच तो खेळतो, त्याचे मित्र डेव्हलप होत असतात. अशा वेळेस पालक म्हणून आपल्याला खूप जबाबदारी आहे त्या मैत्रीला ओळखणं, त्या मित्रांशी बोलणं, त्या मित्रांना जवळ करणं. तर त्या मुलांना थोडंसं ते कळायला सोपं जाईल. कुटुंबापेक्षा बाहेर जाण्याचं वय आहे 9 ते 11. त्यामुळे सामाजिक पण वय आहे, समाजात मिसळण्याचं वय आहे. आणि वयात येण्याचं तर वय आहेच. त्यामुळे इथे फिजिकल डेव्हलपमेंट आहेच, शारीरिक विकास आहे, सगळ्यात संवेदनशील वय आहे. म्हणजे या काळामध्ये जर आम्ही काउन्सिलिंग करतो किंवा एखादी मानसोपचार तज्ज्ञाकडे तुम्ही गेलात तर त्यांना विचारलं तर ते सांगतात की कुठल्या वयामध्ये आघात सगळ्यात जास्त होतो, एखादी वाईट गोष्ट पाहिली, अनुभवली किंवा घडली तर हे वय आहे. त्यामुळे खूप जपा. यांना कुठलाही मारहाणीचा अनुभव देऊ नका, समाजातलं कुठलंही दुःख फारसं दाखवू नका, किंवा त्यांच्याशी असे कुठलेही अपशब्द वापरू नका की अतिशय भावनिक संवेदनशील असतात ही मुलं. आणि त्यामुळे त्यांना जपण्याची खूप गरज आहे. आणि बौद्धिक विकासाचं पण हे वय आहे. त्यामुळे त्यांना बौद्धिक विकासामध्ये यांचं काय सुटतं तर त्यांना समस्या सोडवण्याची ताकद वाढते. त्यामुळे घरातल्या बऱ्याच गोष्टींमध्ये तुम्ही त्यांना सहभागी करून घेऊ शकता. एम्पथी वाढते त्यांचं. म्हणजे काय तर दुसऱ्याला समजून घेता येतं. त्यामुळे तुम्ही पाहिलं तर या वयातल्या मुलाला आईचं दुःख, वडिलांचा राग हे सगळं पटकन समजतं आणि तो थोडासा रिॲक्ट पण होतो. चिडलीयस का, नको ना चिडू, गळ्यात पडेल, समजवायचा प्रयत्न करेल. त्याला समज ही वाढलेली असते. पण तुम्ही याच्याहून थोडं मोठं मूल घ्या, तू चिडलीयस तर तुझा प्रश्न आहे, तू तुझं बघून घे, तो निघून जातो, त्याला घेणं देणं नसतं तुमच्या चिडण्याशी. पण हे वय असं आहे की त्यांना खूप घेणं देणं असतं, कारण भावनिक खूप संवेदनशील असतात. आणि म्हणून ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये थोडंसं तुमचं पालकत्व या वयानुसार कसं असायला हवं. तर यांना ताण आले तर चालतील, ताण हाताळण्याची ताकद आहे, कारण समस्या सोडवता येतात. स्वमत मांडू द्या त्यांना, त्यांचे निर्णय घेऊ द्यात, स्वावलंबी बनू द्यात. आणि कोणत्याही वयापेक्षा दोन्हीही शक्यता या वयात जास्त असतात. म्हणजे तुमचं मूल भावी आयुष्यात सकारात्मक बनणार आहे का ते नकारात्मक बनणार आहे, हे सगळी बीज या वयात रोवली जाणार आहेत. आणि म्हणून तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे की या वयामध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचे ताण येऊ द्यायचे नाही आहेत, असे की जे आघात होतील, त्यांच्या संवेदना जाग्या करतील. आणि नाजूक असतं. म्हणजे सगळ्यात मी मगाशी सरांशी बोलत होते की सध्या असं झालंय की प्रत्येक 2 घरातनं एक मूल असं आहे की ते दुःखी आहे, त्याला काहीतरी वेदना आहे, ते बोलूही शकत नाहीये, कारण त्याचं संवेदनशील असतं पण भावना ओळखण्याची ताकद नसते. आपल्याला कळतं आपल्याला राग आलाय, दुःख झालंय हे, पण त्यांना कळत नसतं. त्यामुळे त्या मुलांना थोडंसं ती भावना ओळखायचीच गरज आहे. तर तिथे तुम्हाला मदत केली पाहिजे. अरे काय नक्की होतंय. मग तो रडायला लागला की तू आधी रडणं बंद कर मग मी बोलीन, हे अतिशय चुकीचं स्टेटमेंट आहे. तो रडतोय याचा अर्थ त्याची भावना आहे, ती ओळखा तुम्ही आणि सांगा, त्याला जवळ घ्या. मला कळतंय तुला दुःख होतंय, प्रयत्न करतोस का काय झालं सांगायचा. हे पालकत्व हवंय आपल्याला. तू रडणं बंद कर असं कसं म्हणू शकता, मला कळत नाही. हे नाही म्हणायला पाहिजे. आपल्याला ऐकवत नाहीये कारण आपण त्याचे पालक होत, आपल्याला वाटतंय आपल्या मुलांनी रडू नये, पण त्याला काहीतरी वेदना आहे, त्यामुळे ती समजून घ्या आणि त्यानुसार वागा. आता पुढचा एक मुद्दा मी सांगितला होता की पालक म्हणून विचार करायचा आहे. आता हा काय, मी व्यक्ती आहे, मी माझ्यासारखाच विचार करणार, तर शास्त्र सांगतं नाही, पालक म्हणूनही विचार करता येतो. आणि तो विचार काय असतो तो थोडासा मी तुम्हाला सांगते की 4 प्रकारचे 5 प्रकारचे विचार असतात ह्याच्यामध्ये. पहिला विचार असा असतो की मी तुझा पालक आहे, मला कळतं सगळं, तू काय सांग, मी काय म्हणायचंय ते, त्यामुळे तू शांतपणे माझं ऐक. करतो ना आपण कधी कधी असं, तू माझं ऐक, मी काय सांगितलं तेवढं, तुझं काही आत्ता बोलू नकोस. हा एक विचार आहे ज्याला हुकुमशहा विचार म्हणतात. आणि त्यालाच एक इंग्लिशमध्ये त्या विचाराला नाव आहे आय एम ओके यू आर नॉट ओके. मी सांगतो ते बरोबर आहे, तू काही बरोबर नाही, तू फक्त माझं ऐक. तर हा विचार आपल्याला नाही करायचा आहे असं शास्त्रांनी सांगितलंय. दुसरा एक विचार आहे की तू किती छान आहेस, तू किती छान सांगतो, तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात किती सुख आलंय, तू म्हणशील तेच करूयात आपण, तूच योग्य, मला काही म्हणायचं नाहीये. हा जो विचार आहे तो यू आर ओके आय एम नॉट ओके, हेही चुकीचं आहे. कारण ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की मुलांना
जे काही चांगलं वाईट किंवा योग्य अयोग्य याची समज देण्याची जी तुमची भूमिका आहे तीच आपण विसरतो आणि आपण बऱ्याच वेळा मग त्यांच्याच पद्धतीने जातो. तर हेही विचारांची आपल्याला अजिबात गरज नाहीये. इथे तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते की बऱ्याच वेळा मग पालक ना मुलाला विचारतात की आपल्याला आता यावेळेस काय घरामध्ये घेऊयात. मग मुलगा काहीतरी मोठी गोष्ट सांगतो जी पालकांच्या आवाक्याबाहेरची असते, पण पालकांना वाटत असतं त्याला खुश करणं ही माझी जबाबदारी आहे. विचारात हे असतं तू योग्य आहेस आणि मी तुझं ऐकणार आहे, आणि म्हणून मग ते त्याच पद्धतीने फक्त ती गोष्ट करतात. मग बऱ्याच वेळा त्याला ताणाला, आर्थिक असतील, सामाजिक, भावनिक सगळ्या ताणांना पालक म्हणून तुम्हाला सामोरं जावं लागतं. त्यामुळे या गोष्टी थोड्याशा आपल्याला अवॉइड करायच्या आहे. त्याच्यानंतरचा जो तिसरा गोष्ट आहे ती म्हणजे मी माझा करतो, तू तुझं बघून घे, मला काही घेणं देणं नाहीये. आणि असंही काही घरांमध्ये चालतं. याला दुर्लक्षित विचार करणं म्हणतात. आणि त्यामुळे आय एम ओके, यू आर ओके, तू तुझं बघ, मी माझं बघतो, अशाही प्रकारचे विचार करतात. पण मग त्या ह्याच्यामध्ये आय एम ओके, यू आर ओके हा विचार चालेल, पण तू तुझं बघून घे, मी माझं बघून घेतो हा विचार आपल्याला करायचा नाहीये असं शास्त्र सांगतं. मग काय विचार करायचा आहे? तर तुम्ही पालक म्हणून एकच विचार करायचा आहे, कोणतीही घटना घडो तुमच्या मुलाबरोबर, तुमच्या आयुष्यामध्ये काहीही घडो, चल आपण चर्चा करूयात. ह्या विचाराला आपण खूप चालना देऊयात. म्हणजे काय करायचं तर मुलाच्या बरोबर एखादी घटना घडली. उदाहरणार्थ आपण असं बघूयात की एक मुलगा आहे, शाळेमध्ये गेला आणि तो शाळेतनं घरी आला आणि खूप दुःखी उदास आहे. आईने विचारलं काय झालं? तो म्हणला माझे मार्क कमी आलेत आणि मी नापास झालो एका विषयात. मग आईचा तोंडाचा पट्टा सुरू झाला. सांगत होते अभ्यास केला नाहीयेस म्हणूनच हे घडलं, तुला माहित होतं की तुझा हिंदी विषय कच्चा आहे तरी तू अभ्यास का नाही केला? मग काय होतं, तो मागे मागे जातो, भावनिक संवेदनशीलता त्याची जागी होते, आघात होतो आणि मग तो कुठल्याही विचारांची चालना घेत नाही. पण इथे आईने विचार केला की चल ये बस जवळ, आपण बघूयात तुला कशामुळे कमी मार्क पडले, चर्चा करूयात, बाईंशी बोलूयात, काय कमी पडलं आपण नक्की भरून काढूयात आणि घेऊयात मदत कुणाची तरी. काळजी नको करू, करू आपण हा प्रश्न सोडवूयात. तो किती वर येईल, तिची संवेदनशीलता आहे तिच्यामध्ये किती सकारात्मकता येईल की मला जमतंय, मला जमेल, ठीक आहे एकदा मी हारलो काही बिघडत नाहीये. हे खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणून पालक म्हणून कशी विचारांची खिडकी उघडी ठेवायची, चल चर्चा करूयात. त्यामुळे या वयोगटाला असं नेहमी म्हणतात की प्रश्न विचारू नका खूप, पण ऐकण्याची सवय खूप लावली पाहिजे आणि ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण विचारांची ही खिडकी आहे त्याच्यामध्ये ते आपण त्या पद्धतीने वागायला पाहिजे. याच्यामध्ये एक पाचवा पण विचार नेहमी आपला येतो, तो खास मी नेहमी सांगत असते, तो म्हणजे आमच्या वेळी असं नव्हतं, आता तुम्हाला बरे असले लाड सुचतात, आमच्या वेळी मोबाईल नव्हता, तुम्ही तर काय सारखे मोबाईलमध्ये असता. हे जे वाक्य आहे ना हे पण आपल्याला थोडंसं टाळायला पाहिजे, कारण हे सुद्धा थोडेसे रूढीवादी विचार आहेत की आमच्या वेळी तसं नव्हतं, आमच्या वेळी असं नव्हतं किंवा आमच्या वेळी असं होतं. ही तुलनात्मक विचार पण आपल्याला नाही आणायचे, कारण त्यांनी पण मूल किती घडणार आहे आणि त्याला त्यातनं काय संवेदना मिळणार आहे हे तुम्ही नेहमी विचारात घ्या. आता ह्याच्यानंतरचा खूप इंटरेस्टिंग भाग आहे तो म्हणजे संवाद कसा साधायचा. आपण पाहिलं या वयोगटाचं पालकत्व कसं करायचं, त्यासाठी विचार कसा करायचा, आता संवाद कसा साधायचा. तर खूप सिंपल गणित आहे संवादाचं. घटना घडते, भावना जागी होते, भावनेतनं विचार येतात आणि विचारातनं वर्तन घडतं. शास्त्रांनी हा सांगितलेला आहे क्रम. याला त्यांनी 3 मुद्द्यांनी सांगितलंय. आधी आत्मसंवाद करा, मग शब्दसंवाद करा आणि मग वर्तन संवाद करा. आता बघा घडतं कसं. एखादं मूल आहे आणि त्यांनी घरामधली काहीतरी आईनी त्याला वरनं काढायला सांगितलं आणि ते काढत असताना त्याच्या हातून एक बरणी फुटली. काय क्षण घडतो कसा, 2 प्रकारे घडू शकतो. त्याच्यातला एक प्रकार मी सांगते. आई इतकी भडकते की तिने नुकतीच आणलेली ती बरणी असते, तिचा जीव असतो आणि त्या मुलाने ती फोडलेली असते. मग आईचा हात उठतो, ती मारायला सुरुवात करते आणि ती वर्तनसंवाद सुरू करते, डायरेक्ट वर्तनाकडे जाते. ते करता करता शब्दसंवाद सुरू असतो. मेल्या तुला कळत कसं नाही, तुला सांगितलं होतं नीट उचल, मी सांगितलं होतं खाली ती बरणी ठेवलेली आहे, कधी अक्कल येणार तुला, कधी मोठा होणार, नेहमी नुकसान करत असतो. आणि हे सगळं घडतं. मग त्या मुलाची संवेदना जागी होते, दुःख होतो, तो रडतो आणि मग आईचा आत्मसंवाद सुरू होतो. उगीचच मारलं, माझ्या हातून नाही का कधी फुटत,
फुटते की माझ्याही हातून. मग जाते आणि ती त्याच्याशी पुन्हा एक वर्तन संवाद सुरू करते. ये रे माझ्या बाळा, मी नाही परत मारणार तुला. अभ्यासात पण हेच करतो ना, फटके मारतो गणित आलं नाही म्हणून, आणि मग ते मूल रडायला लागतं आणि ते म्हणतं जा आता मी अभ्यासच नाही करणार. मग आत्मसंवाद सुरू होतो पालकांचा. अरे रे रे, उगीच बसला होता, तर कशाला मारलं मी. तर संवादाचं हे शास्त्र काय सांगतंय लक्षात घ्या. कुठलीही घटना घडली म्हणजे मी असं म्हणणार नाही पालक म्हणून, तुमच्या पती पत्नींमधली असेल, मित्रमैत्रिणींमधली असेल, तुमच्या कामाच्या ठिकाणी असेल, आधी आत्मसंवाद होऊ द्यात, मग शब्दसंवाद होऊ द्यात आणि मग वर्तन घडू द्यात. हा क्रम कायम लक्षात ठेवा. म्हणजे जर आता उदाहरणार्थ ते घडल्यानंतर आईनी पहिला आत्मसंवाद केला असता की मी काय करायला पाहिजे, यांनी तर बरणी फोडली आहे, थोडा स्वतःशी विचार, अरे मागच्याच आठवड्यात फुटली होती, ह्यांच्या हातून फुटली, मी तर काय बोलले नाही बाबा, पण आता मुलाच्या हातून फुटली, मग आता ह्यालाही बोलायला नको. मग शब्दसंवाद काय होतो की अरे रे फुटली का, बरं राहू देत, चल आता आपण दोघं मिळून आवरून घेऊयात. आणि वर्तन काय होतं, दोघं मिळून आवराआवरी करतात. इथे बरोबर आपलं उलटं होतं. आणि म्हणून नेहमीचाच मंत्र जो मला वाटतं की सगळ्यांना माहिती पाहिजे की आपल्या मेंदूमध्ये ना सगळ्यात भावना या सगळ्यात आधी जाग्या होतात. आणि म्हणूनच खरं तर आत्मसंवादाची ताकद शास्त्र नेहमी म्हणतं की वापरायला पाहिजे. तर काय करायचं, तर मेंदूमध्ये भावना जाग्या होतात. काहीही घडलं की पहिली भावना येते. आज इथे यायचं होतं, तुमच्या डोक्यात भावना पहिली आली, आनंद, उत्साह, मिलनाची ओढ, या सगळ्या भावना आधी आल्या. मग आपल्याकडे विचार होतो आणि मग आपण पुढे जातो. तर ते बरोबर उलटं व्हायला पाहिजे. आपण हे स्वीकारूयात, शास्त्रानुसार भावना आधी येणार आहे, पण म्हणून त्या भावनेच्या आहारी जायचं नाही. आणि बेसिक ज्या भावना आहेत ना, त्याच्यामधल्या ज्या 5 भावना आहेत त्यातल्या 4 भावना नकारात्मक आहेत. मग सारख्या त्या येणारच आहे तुफाळून. म्हणून मग आपण आपलं त्याला रागीट म्हणायचं, त्याला दुःखीच असतो म्हणायचं. आपण दुःख, द्वेष, राग आणि या सगळ्या भावना जास्त आहेत. एक आनंद हीच फक्त एक बेसिक भावनेमधली सकारात्मक भावना आहे. मग आपण या भावनेला जास्त जागं केलं पाहिजे. आणि निदान आनंद नाही तर निदान न्यूट्रल म्हणजे एक समांतर पातळीवर तरी आपल्याला राहता आलं पाहिजे. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे संवाद हा खूप महत्त्वाचा आहे. आता या संवादातनं मूल कसं घडतं हे पण शास्त्रांनी खूप छान सांगितलंय. बघा, 2 संवाद झाले. एका संवादामध्ये बरणी फुटली, आईनी मारलं. मुलांनी कसा अनुभव घेतला, अनुभूतीतनं ते मूल घडतंय. त्यांनी अनुभव घेतला की चूक झाली, शिक्षा झाली, मारहाण झाली, चूक चुकून झाली तरी मारहाण झाली, चूक मुद्दाम झाली तरी शिक्षा झाली. आणि मग त्यातनं दृष्टिकोन तयार झाला. कोणाची अशी चूक झाली, कोणी असं केलं की एक फटकवायचं, किंवा चूक झाली की शिक्षा ही करायचीच. आणि मग हेच विचार घेऊन तो मोठा होणार आहे. त्यामुळे आपल्याला ठरवायचं हे करायचं आहे का, आणि त्यातून कन्सेप्शन म्हणजे विचार त्याचे पक्के होत जातात. त्यामुळे बघा बरं, पालकत्व किती मोठं आहे आणि सोपं अजिबात नाही आहे. तुम्ही जर विचार चांगले नाही रुजवले तर त्या मुलांमधले हे पण चांगले येणार नाहीत. तर आता इथे काही इंटरेस्टिंग गोष्टी मी तुमच्यासाठी आणल्या आहेत की तुम्ही काय केलं तर मुलाच्यात काय घडतं. तर इंग्लिश आहेत, मी तुम्हाला थोडंसं मराठीत करून सांगते. जर मुलांनी काही चुकीचं केलं आणि तुम्ही त्याला ओरडलात तर कदाचित भविष्यामध्ये हे मूल अँटी सोशल बिहेवियर करू शकतं, म्हणजे सामाजिक पातळीवर काहीतरी विघातक कृत्य करू शकतं. ज्या मुलाला लहानपणापासून फक्त बोलणी खावी लागतात, सतत त्याला शिक्षा होते, ते धांदरटे म्हणून त्याला बोललं जातं, हे मूल कदाचित मोठेपणी सामाजिक विघातक कृत्य करू शकतं. दुसरं त्यांनी असं सांगितलेलं आहे की तो मुलगा सांगतोय की हो आई माझं चुकलं, स्वतः येऊन सांगतोय आईला, बाबांना, आणि तरी सुद्धा तुम्ही त्याच्याशी भांडतच राहिलात किंवा त्याला ओरडत राहिलात, तर असं मूल काय करतं, खूप अपराधी भाव घेऊन जगतं. आणि त्यामुळे तुमच्यातले कितीतरी जण असे असतील की काही झालं की अरे माझं चुकलं का, किंवा काही चुकलं नसलं तरी पहिला विचार हा येतो नक्की माझंच काहीतरी चुकलं असेल म्हणून हे घडलं. हा कुठून आला, तर हा कदाचित तुमच्या बालपणातनं आलेला आहे. आणि म्हणून विचारांमध्ये किंवा वर्तनामध्ये तो थोडासा विचारांचा ताकद आणली पाहिजे. आत्मसंवाद फार गरजेचा आहे. नंतर यांनी पण सांगितलंय की तुम्ही जर त्याला मिठीच मारली नाही, स्पर्शच केला नाही, तर ते मूल कसं घडतं, तर इमोशनली डिस्कनेक्ट असतं, म्हणजे ते कुणाशी भावनेनी जोडू शकत नाही. मग बऱ्याच वेळा आपल्याला असं जाणवतं की एखादं मूल हे भावनेनी खूप वृक्ष आहे असं आपण म्हणतो, हे भावनाच दाखवत नाही, तो मोठा होत असतो आणि आपल्याला वाटत असतं अरे यांनी जरा प्रेम व्यक्त करावं, त्याला प्रेमच नसतं. आई वडिलांबद्दल नाही, आसपासच्यांबद्दल नाही, कुठेतरी ते इमोशन्स त्यांना लहानपणी मिळाल्या नाहीत. ते मिठी असेल, तो स्पर्श असेल, तो प्रेम असेल, पाठिंबा असेल, तो मिळाला नाही आणि त्यामुळे सुद्धा असं मूल करू शकतं.
त्याच्यानंतर आत्ता सध्या मुलांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे अँझायटी. म्हणजे ते अतिशय अस्वस्थ होतात. छोटी गोष्ट घडली तरी पटकन चिडतात, वस्तू फेकून देतात, मारहाण करतात. तुमच्याही घरामध्ये हे घडत असणार आहे. म्हणजे बरेच पालक माझ्याकडे सध्या येतात, त्याच्यामध्ये मूल अँझायटीला बळी पडलेलं दिसतं. एका क्षणाचाही विचार न करता ते चिडतात, वर्तनाकडे डायरेक्ट जातात. हे कशामुळे होतं? तर लॅक ऑफ सपोर्टमुळे होतं. आणि ही वाढत चालली आहे सध्या समाजामध्ये. त्यामुळे माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की ही अँझायटी वाढू देऊ नका मुलांमधली. एका क्षणात कसा राग येऊ शकतो त्याला सपोर्ट करा. म्हणजे काय करायचंय, तो करतोय त्याला आधी पाठिंबा द्या. त्यामुळे स्वीकारार्हता हे खूप महत्त्वाचं आहे. 3 A's हे खूप महत्त्वाचे आहेत असं शास्त्रांनी सांगितलंय. ॲक्सेप्टन्स, अफेक्शन आणि ॲप्रिसिएशन. ॲक्सेप्टन्स म्हणजे ते आहे तसं स्वीकारा. तुम्हाला तुलना असते, त्याच्यासारखं नाही, मग तसं त्याला जमत नाही, तो थोडा हुशारच नाही, तर ते ॲक्सेप्टन्स करा. जसं आहे तसं ते माझं मूल आहे, त्यामुळे त्याचा रागराग करू नका. अफेक्शन म्हणजे त्याला प्रेम दाखवा. मग मिठीतनं आहे, स्पर्शातनं आहे, पाठिंब्यातनं आहे, कौतुकातनं आहे. आणि सगळ्यात शेवटचं ॲप्रिसिएशन, तर त्याचं कौतुक करा. त्यांनी छोट्या गोष्टी केल्या तरी आपल्याला कौतुक करणं हे फार गरजेचं आहे. आणि त्यामुळे संवाद हा फार महत्त्वाचा आहे. हे तिन्ही शब्द लक्षात ठेवा. आत्मसंवाद, त्यातून शब्दसंवाद आणि त्यातून वर्तन आहे. आणि त्यातून मूल काय शिकतंय तर अनुभूती घेतं, म्हणजे अनुभव घेतं, दृष्टिकोन तयार होतो आणि त्याचे विचार पक्के होतात. तुम्हाला मोठ्या वयात तुमच्या मुलाचे विचार काय करायचे आहेत ते तुम्ही ठरवा आणि त्यानुसारच करा. आता हे सगळं करत असताना हे सगळं मी करू कसं असं तुम्ही मला म्हणाल, तर त्यासाठी शास्त्रांनी काही तंत्र सांगितली आहेत. ती काही तंत्र मी तुम्हाला इथे सांगते की जी तुम्हाला कळतील की काय आहेत ही तंत्र आणि या तंत्रांनी जाताना कशा पद्धतीने व्यक्तीने विचार केला पाहिजे किंवा ही तंत्रांनी जाताना व्यक्ती कशी त्या मुलाला हाताळू शकते. तर ते सगळ्यात महत्त्वाचं एक पहिलं तंत्र आहे ते म्हणजे इनडायरेक्ट अप्रोच. म्हणजे काय, तर अप्रत्यक्षपणे सहभागी व्हायचे. म्हणजे तुमचं मूल जे पण काही करतंय ना, त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण ज्याला नाक खुपसणं म्हणतो ना, ते थोडं आपल्याला नाही करायचंय. तो काय करतोय, मग त्यांनी त्या चित्रात रंग कुठला निवडला, त्यांनी कुठलं चित्र निवडलं, मग त्यांनी इथे रेष सरळच काढली आहे का, इतकं बारीक बारीक लक्ष देऊ नका. अप्रत्यक्ष सहभागी व्हा. म्हणजे काय, तर लांबून त्याला कळतही असतं आई बघतीये, बाबा बघतायत, पण काही प्रश्न नका विचारू, त्या बाबतीत काही सल्ले देऊ नका. आपल्याला सारखं असतं, अगदी सायकल शिकवता मुलांना किंवा मूल शिकत असतं तर आपण सांगतो ते असं नाही, तू ते पॅडल असं मार बघ, मग ते हॉपिंग कर आधी, मग ती ढांग अशी टाक. आपण इतक्या गोष्टी त्याला शिकवतो. ती सायकल अशीच लावायची बरं का, त्याचं स्टँड असाच लावायचा, इतक्या गोष्टी आपण त्याला सांगतो. आणि मग त्या मुलाचा जो आपण म्हणतो ना त्याचं स्वत्व आहे ते सगळं निघून जातं. आणि म्हणून महत्त्वाचं आहे की इनडायरेक्ट अप्रोच हे पहिलं तंत्र आहे पालक म्हणून निवडायचं. अप्रत्यक्ष सहभाग, कळत न कळत त्याला फार तुमचं ओझंही वाटता कामा नाही आणि फार तुम्ही त्याच्यापासून लांब आहात असंही त्याला वाटता कामा नाही. त्यासाठी हे तंत्र महत्त्वाचं आहे. ना मग काय करायचंय, तर यासाठी प्रश्न विचारायचे नाहीत. पहिली ती सवय घालवा. आपण आलं की प्रश्नांचा भडीमार सुरू करतो. काय झालं, कसं झालं, मग तुला एवढं नाही जमलं, तू का नाही जाऊन सरांना बोलला, मग त्या मित्रांनी तुला ओरडलं तर तुला नाही का जात आहे, 2 ठेवून यायच्या, सगळं आपणच बोलतो. तर आता बरोबर उलटं करायचंय, लिसनिंग स्किल वाढवायचंय. आत्ता माझं ऐकताय तसं मुलांचं ऐका. आज मुलं येतील तुमच्याकडे आणि त्यावेळेस त्या 10 दिवसाचं सांगणार आहेत, तेव्हा प्रश्न विचारू नका, झोपलास का नीट, कुणाशी तरी झोपला होता, काय खाल्लं, रोज शी झाली की नाही तुला, हे सगळे प्रश्न सुरू नका करू. फक्त लिसनिंग स्किल, अप्रत्यक्ष सहभाग, त्यांनी ते बघा किती खुलून जाईल, त्याला पाठिंबा आपोआप मिळेल आणि मग काय अँझायटी आणि कुठल्या गोष्टी सगळ्या पळून जातील आणि एक चांगलं व्यक्तिमत्व तुम्ही घडवू शकाल. त्यामुळे दुसरं सल्ला देऊ नका. मगाशी सांगितलं, विचारांना चर्चा करा. मला असं वाटतं हे तुम्ही नक्की सांगू शकता आणि त्यानी जास्त मदत होते. याला एक उदाहरण देते की मी एका घरी गेले होते आणि त्या घरामध्ये एक 9वीतला मुलगा होता आणि या 9वीतल्या मुलाला तबला शिकवायला घरी कोणीतरी येत होतं. त्या दिवशी त्याचे बाबा आले होते, जे बाहेर गावावरून येतात दर शनिवार रविवार. आणि त्या बाबांनी आतली खोलीत बेडरूममध्ये ते झोपले होते. हा मुलगा रोज तिथे तबला शिकायचा. आता बाबा झोपल्यामुळे साहजिकच आहे, आईनी सल्ला दिला की अरे आताच बाबा झोपलेत, ते लांबनं आलेत, तू हॉलमध्ये बस बर का. अँझायटी, भडकला तो, अरे मी रोज तिथे क्लास करतो, त्यांना एवढं कळू नये, त्यांना दुसऱ्या खोलीत नाही झोपतायत.
साहजिक आहे, आईला राग आला. आई म्हणली, अरे बाबा कधीतरी येतात, तुला एवढं पण नाही का कळत? आणि इतका वाद वाढत गेला की तो म्हणला, मला तबलाच शिकायचा नाही. त्या तबलेवाल्याला म्हणला, दादा तू जा, मी काय आता तुझ्याकडनं शिकत नाही. मी बसले होते आणि मी हे सगळं बघत होते. त्यांना माहीत होतं की मी काउन्सिलर आहे, त्यामुळे हे सगळं प्रकरण घडल्यानंतर ती आई आली आणि ती म्हणली की काय चुकलं उमाताई आमचं, काय हा असा भांडतो, सारखीच आमच्या घरात अशी भांडणं होतात, प्रत्येक मिनिटाला तो असा माझ्याशी वाद घालतो. मी त्यांना म्हटलं की तुम्ही त्याला सल्ला का देता, तो काय वयाचा आहे, त्याच्याशी चर्चा करा ना. म्हणलं, मग मी बोलवलं त्याला की केयूर इकडे रे. आणि मी म्हणलं, अरे बाबा एवढ्या दिवसांनी आले, दमलेत, ते झोपलेत, आपण काय करूयात रे तुझ्या तबल्याच्या क्लासचा अशा वेळी. मग त्यांनी विचार केला आणि मग तो म्हणला, तेही बरोबरच आहे. म्हणलं, मग एखाद दिवस आपण तुझ्या क्लासची जागा बदलली तर चालेल का? चालेल. प्रश्न सुटला होता. पण झालं असं होतं की आईने आधीच निर्णय घेऊन ठेवला होता, केयूर आज इथे बसायचं नाही बरं का, बाबा झोपलेत, मी सांगते ते ऐक, बाहेर बस हॉलमध्ये. भडकला. सिंपल असतं हे गणित खूप. त्यामुळे हे थोडं लक्षात ठेवा. संवाद आणि तुमचं अप्रत्यक्ष सहभाग. मी त्याच्या ह्याच्यात सहभागी झाले नव्हते, मी खूप लांबनं त्याला फक्त संधी देत होते बोलायची, मी ऐकत होते. आणि त्यामुळे त्याला सांगायचं होतं, तुम्ही ऐकायचीच संधी देत नाही ना. आपण कान बंद करतो आणि आपण म्हणतो तू ऐक, मग तो थोड्या दिवसांनी म्हणतो तू गप, मी सांगतो ते तू ऐक. आणि मग भांडणं ज्या पद्धतीने घरात सुरू होतात ते तुम्ही सगळे अनुभवता. आणि तुमचा वयोगट अगदी नक्की भांडणारा आहे, कारण तो मेहनती आहे आणि त्याला त्याची मतं आहेत, स्वावलंबी बनायचंय, तो का ऐकून घेईल तुमचं. त्यामुळे हे पहिला अप्रोच लक्षात ठेवा, इनडायरेक्ट पार्टिसिपेशन. डायरेक्ट पार्टिसिपेट होऊ नका. तू काय घाल, तुला हा रंग घाण दिसतो, मग तू असं कर, सल्ले देऊ नका. हां, तुम्ही हे सांगू शकता, मला असं वाटतं, ही चर्चेचा मोड आहे. म्हणजे तुम्हाला वाटतंय ना त्या मुलांनी हे करू नये, तर मला असं वाटतं तू हे करू नये, बघ तू विचार कर. मग तो परत येणार तुमच्याकडे, अगं तू म्हणत होती मी विचार केला. तुम्ही काय केलं, त्याच्या विचारांना चालना दिली. सल्ला देता तेव्हा तुम्ही त्याच्या रागाला, त्याच्या संवेदनेला चालना देता आणि त्यामुळे मग तो राग खूप भडकल्याशिवाय राहत नाही. आणि त्यामुळे मदत मागितल्याशिवाय देऊ नका या वयोगटाला. आधीच मदत देतो आपण, सगळं आधीच रेडी ठेवलेलं असतं, आपणच ठरवतो ही त्यांची गरज आहे. उलट आहे, ते स्वावलंबी आहेत, त्यांना मागितल्याशिवाय मदत देऊ नका. त्यामुळे हा पहिला आपला खूप महत्त्वाचा एक घटक आहे. दुसरं तर सगळ्यांनाच नेहमीच माहिती आहे, डोंट बी जजमेंटल किंवा क्रिटिसाइज करू नका. मुलांनी जे काही केलं त्याला प्रत्येक वेळेत तराजूत तोलायचं नसतं आणि त्यामुळे कुठलेही विश्लेषण करू नका. तू हे केलं ते बरोबर आहे, तुला त्याच्यासारखं नाही जमलं, तुला हे जमलं असतं, तू करायचा कंटाळा केला, तुला प्रयत्नच करायला नको, मदत घेतली असतीस तर किती छान झालं असतं, हे वय आहे का तुझं करायचं, एवढे सगळी वाक्य आपल्या तोंडून जातात. त्यामुळे अर्थ काढू नका आणि क्रिटिसाइज, विश्लेषण करू नका. मग काय करायचं आहे, पुन्हा तेच आहे की त्यांनी केलं आणि त्याला नाही जमलं, चल चर्चा करूयात. हे सगळ्यात बेस्ट आहे, खूप बेस्ट आहे. म्हणजे इथे एक तुम्हाला आणखीन उदाहरण देते की माझ्याकडे एक असंच काउन्सिलिंगला केस आली होती आणि तो मुलगा होता 7वी मध्ये, म्हणजे साधारण कदाचित तुमच्यापैकी कुणाच्या तरी वयोगटाचं ते मूल होतं. आणि पालक मला असं सांगत होते की गेले काही दिवस झाले हा घरामध्ये कुणाशीच बोलत नाहीये, खूप अबोल झालेला आहे. आणि त्याला किती आम्ही बोलतं केलं, ओरडलो, रागवलो, एक दिवस जेवायला दिलं नाही, त्यांच्या परीने त्यांनी सगळे प्रयत्न केले होते आणि तो काही बोलत नव्हता. त्या म्हणल्या, आता शेवटचा प्रयत्न ताई, तुमच्याशी बोलला तर फार बरं होईल, आम्हाला सांगा काय झालंय त्याला. म्हणजे थोडे चिडचिड होती पालकांची, बोलत नाही म्हणून, एकीकडे काळजी पण होती. तो मुलगा गप्प ढिम्म, काही बोलत नव्हता. आम्ही जेव्हा एकत्र मिटिंग केली तेव्हा मग मी नेहमीप्रमाणे पालकांना म्हणलं, थोडं जा तुम्ही, मी बोलते ना त्याच्याशी. आणि मग ते गेले आणि मग मी त्याच्याशी अप्रत्यक्षपणे संवाद साधायला सुरुवात केली. लक्षात घ्या, खोचकपणे नाही, प्रश्न विचारले नाही. मग मी विचारलं, काय करतोस, कितवीत आहेस, कसं चाललंय. आणि मग मी त्याला सगळं सांगत होते आणि त्यावेळी थोडं मध्ये अधे शास्त्र पण सांगत होते की 7वीचं वय आहे रे तुझं, तुला खूप स्वावलंबी बनावंसं वाटत असेल ना, मला समजतंय की, मग होतोस का, तुला स्वावलंबनाला संधी मिळते का घरामध्ये, मग 7वीचं वय आहे, तुला खूप मेहनत करावीशी वाटते का, बऱ्याच गोष्टी करून पाहणार, लात मारीन तिथे पाणी गाडीन वाटतं आणि मग काहीतरी करून बसतो,
होतं रे का रे असं कधीतरी. मग हे सगळं मी असं त्याला सांगत होते, म्हणजे मी अप्रत्यक्षपणे त्याच्याशी बोलत होते. आणि एका पॉइंटला तो म्हणला, ताई थांब मला बोलायचंय. आणि मग त्यांनी सांगितलं की त्याच्या हातून एक भयंकर वाईट गोष्ट, जी त्याला वाटत होती खूप वाईट आहे अशी गोष्ट त्याच्या हातून घडलेली होती. त्यांनी मित्राच्या वहीमध्ये त्यांनी ठेवलेले पैसे घेतले होते आणि त्या पैशातनं त्यांनी खाऊ घेऊन खाल्ला होता. आता त्याला माहीत होतं की मी हे चूक केलेली आहे. त्याला हेही माहीत होतं की मी हे मित्राला सांगणार नाहीये, सांगितलं तर शिक्षा होणार आहे, घरी सांगितलं तर काय होणार हे तर त्याला भीतीच होती. आणि त्यांनी हे सांगितलं, मला एकच सांगा की तुमचं मूल बोलत नाहीये, त्यांनी काहीतरी वाईट केलंय, ह्यानी घाबरण्यापेक्षा ते जे केलंय त्याच्यावर चर्चा झाली तर ते मोकळं नाही का होणार आहे. म्हणजे काउन्सिलरकडे जावं का लागतं, काय करतो आम्ही, तर आम्ही फक्त मोकळं करतो, पण पालक म्हणून ते तुम्ही करा, एवढंच म्हणणं आहे त्याच्या मागे शास्त्राचं. मग तुम्ही केलं काय त्याच्यामध्ये. मग त्या मुलाशी मी बोलले आणि त्याला म्हटलं ठीक आहे. मग आम्ही लिहून काढलं की हे सगळं करताना काय विचार आले माझ्या डोक्यामध्ये. आणि मग त्या ह्याच्यामध्ये माझ्याकडनं घडलं. मग आता हे समस्या तर समोर उभी आहे की चूक झाली आहे, याचं उत्तरही त्याच्याकडे असणार आहे. म्हणलं दे तू उत्तर, काय काय करू शकतो. तो म्हणला मला खरं तर कन्फेस करायचंय, मला सांगून टाकायचंय मी चूक केली आहे, पण मला भयंकर भीती आहे काय भयानक शिक्षा होऊ शकते. म्हणजे बघा बरं, आपलीच भीती आपल्या मुलाला वाटते आणि त्याचे ताण त्याच्यावर यायला लागतात. मग कसं काय आपण त्या मुलाला घडवू शकतो. मग मी मध्यस्थी केली आणि आई वडिलांना सांगितलं की हे वयच असं आहे, या वयामध्ये अशा गोष्टी घडू शकतात त्याच्या हातून. हे एकदा घडलं म्हणजे तो आता असाच आहे म्हणून कायमचं लेबल लावू नका, आपण विचारू आणि बोलू. आणि मग माझ्या उपस्थितीत त्यांनी आई वडिलांना ही घटना सांगितली. आई वडिलांनी बरंच शांतपणे घेतलं, कारण मी आधी त्यांना ही बरीच तंत्र शिकवली होती. आणि मग तिथे शांतता झाली. आई वडिलांनी त्याला सांगितलं आम्ही तुझ्याबरोबर येतो, मित्राच्या घरी जाऊ, आपण त्याची सॉरी म्हणून माफी मागू आणि परत येऊ, परत हे घडणार नाही ह्याची आपण काळजी घेऊ. एवढं सगळं झाल्यानंतर ते प्रकरण मिटलं. पण ते मूल नाही तर इतकं संवेदनशील होतं, मनामध्ये ठेवलं असतं आणि हा अपराधीपणा घेऊन ते मोठं झालं असतं. आणि किती छोटी गोष्ट होती. त्यामुळे पहिलं निकष लावू नका, त्याला जज करू नका, त्याच्यातनं अर्थ काढू नका, विश्लेषण करू नका, चर्चा करा. तुम्हाला जे अपराध वाटतो त्यालाही तो अपराधच वाटतोय, मग तो सिद्ध करण्याने काय होणार आहे. मग त्यापेक्षा त्या अपराधाला दिशा देऊयात आपण. ते काम आपण एकत्र मुलाच्या मदतीने चल चर्चा करूया, यातनं नक्की होऊ शकतं. त्यामुळे ते खूप महत्त्वाचा एक अप्रोच आहे. बी ओपन टू टॉक अबाउट, हा एक महत्त्वाचा अप्रोच आहे. म्हणजे कुठल्याही विषयावर बोलायला आपण न लाजता ओपनली बोललं पाहिजे. कारण या वयोगट हा वयात येण्याचा वयोगट आहे आणि त्यामुळे या वयोगटाला जर का आपण योग्य माहिती देऊ शकलो नाही आणि त्यावेळेस आपणच ओपन नसू, आपल्यालाच भीती वाटत असेल, लाज वाटत असेल हे विषय कसे बोलायचे ह्याच्याशी, तर तुम्ही नाही त्या मुलाला घडवू शकणार. म्हणजे इथे सुद्धा मला तुम्हाला एक केस सांगावीशी वाटते की मी एका गावामध्ये काम करत होते आणि त्या गावामधली एक 7वी 8वीतली मुलगी होती आणि एक दिवस ती माझ्याकडे आली आणि तिने मला सांगितलं की ताई मला सध्या खूप विचित्र भावना येतात. म्हणलं काय झालं तुला, तर ती म्हणली आता जे मुलं होती जी माझ्याच गावात राहत होती त्यांच्याबरोबर मी इतके वर्ष खेळतीये, पण आता आजकाल मला चोरून बघावं असं वाटतं त्यांच्याकडे. नंतर ती मुलंही माझ्याकडे तशीच बघतात, मला आता लाज वाटायला लागली त्यांच्याशी बोलायला. ती वयात येत होती आणि त्यामुळे हार्मोन्स बदलत असल्यामुळे ही प्रेम, अपोजिट सेक्सबद्दलचं अट्रॅक्शन हे हळूहळू वाढत होतं. आता या गोष्टी जर आपण बोलल्याच नाही तर त्या बिचाऱ्या मुलीला तो अपराध वाटत होता आणि त्यामुळे ती शाळेत जाणं बंद केलं होतं, ती जातच नव्हती. मग मी तिच्या पालकांना बोलवलं. त्या शाळेत गावात मी काम करत होते, माझी चांगली ओळख होती आणि त्यामुळे मग त्या पालकही आले. त्यांना मी समजावून सांगितलं की ती वयात येते आणि हे बदल आहेत. म्हणजे बऱ्याच वेळा मुलांना आरशासमोर उभं राहावं असं वाटतं या वयामध्ये आणि आई वडिलांचं मोठं वाक्य असतं, काय मेले आरशासमोर सतत उभा राहतो, काय बघायचं असतं तुला तुझ्याकडे, चल सारखा आरशासमोर नको उभं राहू. पण माहिती आहे का, ते हार्मोन्स आहेत ना, ते त्याला सांगत असतात मी पण त्या वयात आरशासमोर उभे राहिलोय. तर आपल्याला थोडंसं त्यांना ती संधी द्यायला, काही त्यातनं ते कुठेही वाईट मार्गाला जाणार नाही आहेत, त्यांना राहू द्यायला आणि काही बिघडत नाही. पण ते का वाटतंय हे सांगणं हे आपलं काम आहे, कारण हेही एक शास्त्र आहे आणि त्यामुळे ते खूप गरजेचं आहे. म्हणजे मला आज सांगते मी तुम्हाला, मी आता खूप वर्ष काम करते तर खेडेगावामध्ये किंवा इव्हन एक जमात आहे ती, त्यांच्याबरोबर काम करताना तिथल्या मुलींना सेक्सबद्दल सांगायचं असं मी ठरवलं, कारण खरंच खूप अवघड परिस्थिती होती.
तेव्हा मला त्या मुलींच्या पालकांची परमिशन घेऊन त्यांना त्या वस्तीपासून दूर पुण्यामध्ये एका ठिकाणी नेऊन अतिशय गुप्तपणे ते सगळं सांगावं लागलं. म्हणजे हा विषय इतका गुप्त नसता कामा, कारण त्यांनी आपल्या शरीरावर, मनावर, आपल्या अख्ख्या जीवनावर परिणाम होणार असतो. आणि तीच गोष्ट आपण इतकी गुप्त ठेवायची आहे का? तर शास्त्र आहे, त्यामुळे तेवढं सांगायला काहीही हरकत नाही. त्यामुळे ते गोष्ट सांगितली पाहिजे. उलट मी म्हणते की त्याचं माहिती द्या, त्याचं साहित्य पुरवा, त्याला वाचू द्यात, मुलांना असो मुलींना असो, आणि ते वाचू द्यात आणि ते खूप सुंदर रीतीने त्यांना कळू द्यात. म्हणजे इथे एक मला आनंद नाडकर आणि डॉक्टर आणि मी आम्ही एकत्र एक लेक्चर घेतलं होतं आणि ते मला खूप आठवतं आणि मला त्यांनी सांगितलेलं खूप छान वाटतं. मी तुम्हाला मुद्दामून त्याचं उदाहरण देते की त्यांनी असं सांगितलं, एका मुलाला बोलवलं पुढे, सगळी ही 8वी 9वीची मुलं होती आणि एका मुलीला बोलवलं आणि त्यांनी सांगितलं की मुलीच्या हातामध्ये त्यांनी करंजी दिली आणि मुलाच्या हातामध्ये त्यांनी लाडू आणि करंजी असे दोन्ही गोष्टी दिल्या. आणि त्यांनी असं सांगितलं, तिसऱ्या मुलाला बोलवलं आणि त्याला सांगितलं की तुला त्यांच्या हातात काय सांगितलं नाही, त्यांच्या हातात दिलं आणि लपवलं. आणि मग त्या तिसऱ्या मुलाला विचारलं, तुला काय हवंय? तर तो म्हणला, मला लाडू हवाय. मग त्यांनी विचारलं की त्या मुलीला विचारलं, तू देऊ शकते का? ती म्हणली, नाही, माझ्याकडे नाहीच आहे, मी कुठनं देऊ? मग त्यांनी याला विचारलं, हा म्हणला, हो माझ्याकडे आहे, मी देऊ शकतो. मग त्यांनी लाडू दिला. आणि मग त्यांनी त्याच्यावरनं सांगितलं की आपल्या घरामध्ये लाडू म्हणजे मुलगा, करंजी म्हणजे मुलगी जन्माला घालण्याची ताकद कुणामध्ये आहे? तर ती फक्त पुरुषात आहे. कारण पुरुषाकडे एक्स आणि वाय हे दोन्ही गुणसूत्र आहेत, स्त्रीकडे नाही आहेत. त्यामुळे मुलगा देणं किंवा मुलगी देणं हे स्त्रीच्या हातातच नाही आहे, ते पुरुषाच्याच हातात आहे. त्यामुळे तुम्हाला लाडू हवा का करंजी हवी हे पुरुषाला विचारायचं आहे आणि तो पुरुषच देऊ शकतोय. आणि आपल्याकडे बरोबर उलटी भावना आहे. म्हणून म्हणलं, शास्त्र खूप प्रगल्भ आहे, ते आपल्याला खूप काही सांगतं. त्यांनी इतक्या सोप्या पद्धतीने त्या 8वी 9वीच्या मुलांना सांगितलं. मला वाटतं की ती मुलं नक्की पुढे जाऊन स्त्रीचा सन्मान करणं, स्त्रीचा मूल का मुलगी हे जन्माला आल्यानंतर तिचा छळ न करणं, इथपर्यंत तरी ते जाऊ शकतील. आणि म्हणून पुन्हा सांगते की पालक आहात तर पालक म्हणून मूल घडवायच्यासाठी खूप ताकदीने उभं राहा आणि तसंच काम करा. आता आणखीन एक छान त्यांनी तंत्र सांगितलंय, डोंट ओव्हर रिॲक्ट. म्हणजे आपण खूप ओव्हर रिॲक्ट होतो, खूपच उग्र भाषेमध्ये, खूपच अतिताईपणाने आपण त्यांना उत्तरं देतो, ते बंद करा. हे त्यांनी खूप सांगितलेलं आहे. त्याची तर तुम्हाला अनेक उदाहरणं तुमच्याही घरामध्ये नक्कीच दिसत असतील, ती काही वेगळी सांगण्याची गरज नाही आहे. पण आपण अगदी सिंपल आहे की त्या मुलांनी काहीतरी केली गोष्ट किंवा आईला येऊन विचारलं, आई हे काय? आता उदाहरणार्थ सिंपल गोष्ट असते की मुलं नेहमी आईला येऊन विचारतात की आई या लग्नाच्या अल्बममध्ये मी कुठे, असं विचारतात मुलं. आणि मग मी दिसत नाही आणि तू मला नाही बोलवलं लग्नाला तुमच्या. आणि मग आईला कळत नाही आता काय उत्तर द्यायचं, ती एकदम अस्वस्थ होते आणि मग आपण लपवायचा प्रयत्न करतो किंवा त्याला म्हणतो, घपरे आत्ता तू हा विषय नको विचारू. पण मी उलटं म्हणते की त्यांच्या बालबुद्धीला समजेल एवढं सांगायला काही हरकत नाहीये. त्यातनं त्यांना लग्न हा विषय तर कळेल, मग त्याच्यातनं त्यांना जे काही समजेल ते बालबुद्धीला समजेल तेवढंच आहे. पण स्मरणात राहतं आणि ते विचारात रूपांतरित होतं आणि मग मोठेपणी तसं व्यक्तिमत्व घडतं. आणि म्हणून आपल्याला हे सगळं करायचंय. त्यामुळे अतिरेकी उत्तर देऊ नका, गप्पच राहायचं. म्हणजे बऱ्याच वेळा माझ्याकडे जेव्हा मुलं येतात तेव्हा सत्र सुरू होतं आमचं आणि मग आम्ही 1-1, 2-2 तास बोलतो. मग पालक आल्यावर मला म्हणतात, अरे घरी हा काही बोलत नाही, तुमच्याशी एवढा कसा बोलला? मी उत्तरं देते त्याला माझ्या पद्धतीने. त्याला अनेक प्रश्न पडलेले असतात. मग एका मुलासाठी त्याचे आई वडील त्याला घेऊन आले होते. हा किस्सा खूपच इंटरेस्टिंग आहे. आईनी फोन केला मला म्हणली की माझा 8वीतला मुलगा आहे आणि अतिशय व्रात्य आहे, अभ्यास करत नाही, ढगोळा आहे आणि तो म्हणजे काहीच करत नाही हो, त्याला थोडंसं तुम्ही गाईड करा. आता मला प्रश्न होता, नक्की समस्याच मला कळत नव्हती. मग वडिलांचा थोड्या दिवसांनी फोन आला की ताई माझ्या बायकोनी फोन केलाच असेल, आमच्या मुलाचा आम्हाला फारच त्रास व्हायला लागलाय आता. बरं म्हटलं, मग तारीख दिली, ते त्या दिवशी तिघं आले. आणि मग आई वडील मुलगा, आधी असं असतं ना की आई वडील आलेत त्यांनी सांगायचं काय प्रश्न आहे, मग ते जातात, मग मी मुलाशी बोलते. आणि मग त्या दोघांनी सांगितलं, तो नीट जेवत नाही, तो अभ्यास करत नाही, तो उठत नाही, काही करत नाही. ते सगळं झालं, ते दोघं गेले आणि मग मी बसले. त्याला म्हणलं पाणी पी, आपण बोलू. 8वीतला होता, मोठा होता तो मुलगा. आणि तो मला म्हणला, कळला का प्रॉब्लेम? म्हणलं काय? मी नाहीच आहे प्रॉब्लेम, ते दोघं आहेत. तुम्ही माझ्याशी बोलूच नका, तुम्ही त्यांच्याशी बोला. मी एक शब्द तरी बोललो का?
तेच बोलले ना, म्हणजे प्रॉब्लेम त्यांच्या त्या भांडता तो माझ्यावरनं दोघं कचा. मी आपला शांत बसतो, जेवण जाईल का ताई मला. प्रश्न त्या मुलाला एवढा छान कळला होता, पण त्या आईवडिलांना काही कळलेला नव्हता. म्हणजे खूप अवघड जातं मग अशा वेळेस की त्यांच्या गळी उतरवायचं की तुमच्या मुलाला प्रॉब्लेम नाहीये. कारण असंही झालंय, मी काही वेळेस मग आई वडिलांना सांगते, नाही काउन्सिलिंगची गरज तुम्हाला आहे, पुढच्या वेळेपासनं कोणी येत नाही माझ्याकडे. जोपर्यंत मी त्यांना सांगते हा मी बोलते हा तुमच्या मुलाशी, तोपर्यंत 10 वेळा यायला तयार असतात. ज्या क्षणी मी सांगते की नाही तुम्हाला जास्त गरज आहे, त्या क्षणी त्यांना हरल्याचं फिलिंग येतं असं वाटतं मला. आणि ते म्हणतात ही बाई काहीतरी वेड्यासारखं बोलते, आणि ते बंद करतात माझ्याकडे येणं. आत्ताच परवा झालेलं आहे, मी त्यांना सोमवारची वेळ दिली होती. आईला सांगितलं की आईला अगदी ॲक्यूट सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे आणि ती मुलगी बिचारी एकटी राहते आईबरोबर, आणि त्यामुळे मुलीचं अँझायटी वाढली आहे. ती घरातल्या वस्तू फेकते, हे करते. आणि ती माझ्याकडे आली तेव्हा माझ्या लक्षात आलं की आईला खूप सिव्हिअर प्रॉब्लेम आहे. तिच्या आईला म्हटलं की ताई असं करूयात, आपण तुमच्याशी सेपरेट बोलू. तिच्याशी तर मी बोलतेच, पण तुमच्याशी बोलू ना. त्यांनी तिच्याशी बोलू दिलंय ना त्यांच्याशी बोलू दिलंय. गेले आठवडाभर मी वाट बघते, काय अजून फोन नाही. आणि मला काळजी आहे त्या मुलीची, कारण ती अशा एका मानसिक रुग्ण असलेल्या बाईबरोबर एकटी राहते. ती केवढं सहन करत असेल. सोपं नाही आहे आजारी माणसाबरोबर राहणं. पण आता ते अवघड आहे मला तिथे अप्रोच होणं. प्रयत्न करणार आहे मी की कधीतरी ते आले तर. पण हे तुम्हीच केलं तर फार बरं होईल, म्हणून म्हणलं पुन्हा चर्चा करूयात. हे जर तुम्ही घरात ठेवलं ना तर फार बरं होईल. तुमचं बाहेर काही येणार नाही आणि आतल्यात प्रश्न सगळे सुटून जातील. त्याच्यानंतर आणखीन एक इंटरेस्टिंग शास्त्रांनी सांगितलंय, फॅमिली रूल्स पॉलिसी. रूल फॅमिलीला पाहिजेत, मुलाला नाहीत. त्यामुळे घरातल्या प्रत्येक सदस्याला सगळे नियम लागू झाले पाहिजेत. संध्याकाळी फोन नाही घ्यायचा म्हणजे आईबापांनी पण नाही घ्यायचा आहे, कोणीच नाही घ्यायचा आहे. मग तो नियम सगळ्यांना लागू आहे. किंवा दर रविवारी काहीतरी फिरायला जायचं आणि प्रत्येकाने थोडा व्यायाम करायचा आहे, तो सगळ्यांना लागू आहे. फक्त मुलांनी करायचा का तर त्याचं वाढतं वय आणि आई वडिलांनी घरी बसून गप्पा मारायच्या, हे चालणारच नाही. त्यामुळे हे त्यांनी सांगितलंय की कौटुंबिक नियमावली तयार करा आता आज घरी गेल्यानंतर. आणि अजून शाळा सुरू व्हायची तोपर्यंत ती सगळ्यांनी पाळायची. ताटात वाढलेलं संपवायचंय, ते सगळ्यांनीच संपवलं पाहिजे, कोणाचेच नखरे चालणार नाहीत. त्याच्यानंतर प्रेज हिम, म्हणजे तुम्ही त्याचं कौतुक करा. हे सिंपल आहे पण अवघडही तितकंच आहे. म्हणजे मी आत्ता जर तुम्हाला विचारलं की तुम्ही मुलांना वापरता असे शब्द सांगा, तर भराभर शब्द येतील. बावळट, गधडा, घोडा, काय 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 येतील. पण मी म्हणलं की जरा चांगले शब्द सांगा तर फार कमी येतील. छान, उत्तम, संपले. इथे स्टॉक संपलेला असतो. त्यामुळे तुम्हाला एक होमवर्क देते, घरी जाऊन तुम्ही नवरा बायको बसून या चांगल्या शब्दांची लिस्ट करा आणि ती कुठेतरी अशी चिकटवून ठेवा. येता जाता वाचा, म्हणजे एकमेकांना पण आणि मुलांना पण. भारी, मस्त, रापचिक असे शब्द आलेच पाहिजेत घरामध्ये. हे बावळट, घाबरट, गधडा सगळे शब्द गेले पाहिजेत. आणि ते झालं की आपण निम्मी लढाई जिंकलोय. आणि ते त्यांनी तंत्रामध्ये, शास्त्रांनीच आपल्याला सांगितलंय. उत्तम श्रोता बना, हे तर मी सांगतीच आहे. आहात, बसलायत, ऐकताय माझं. फक्त आपल्याला इथे उभा तुमचा मुलगा मुलगी आहे, तिचंही ऐकायचंय. हे लक्षात ठेवलं तर तुम्ही चांगले श्रोता बनू शकता. डेमॉन्स्ट्रेट अनकंडिशनल लव्ह, फार सुंदर शब्द आहे हा. हा पण एक तंत्र म्हणून त्यांनी सांगितलंय की कोणत्याही अटी आणि अपेक्षा रहित प्रेम दाखवा. म्हणजे मी तुझ्यावर प्रेम करीन जर, तर ह्या अटी घालायला लागलात तर समजा की तुमचं पालकत्वाचं तंत्र ढासळलंय. आपण बऱ्याच वेळा देतो ना मुलांना, बघ मी आज तुला फिरायला घेऊन जाईन जर तू हे केलं तर, तुला एवढे मार्क पडले तर मी तुला सायकल घेऊन जाईन. हे कंडिशनल लव्ह झालं, काहीतरी अटीत बसवलं आपण प्रेम. तर त्यांनी सांगितलंय शास्त्रांनी, अनकंडिशनल लव्ह खूप सोपं नाहीच आहे. आपण जेवढं स्वतःवर निर्व्याज प्रेम करतो तेवढं आपण कोणावर करत नाही, हे शास्त्र म्हणतं. आणि ते आपल्याला मुलांवर करायचंय, जिथे आपल्याला पालक नाही तर मालकची भूमिका असते. त्यामुळे अवघड जातं, पण ते कधी दाखवू शकलात तर फार महत्वाचं आहे. आणि नक्की सांगते तुम्हाला, प्रेम ना पोहोचतं. ते शब्दातनं नाही सांगावं लागत, कशातनं नाही सांगावं लागत, पण ते अनकंडिशनल असेल, कुठल्याही अटीन रहित असेल तरच ते पोहोचतं. म्हणजे त्याच्या बाबतीत असं मला असं सांगायचंय की घरामध्ये कोणीतरी अशी व्यक्ती असते की तिच्याशी सगळ्या मुलांचं पटतं. सगळी मुलं तिच्यापाशी जातात, सगळी मुलं तिला सगळं सांगायला जातात आणि सगळे जणांशी तिचं पटतं, प्रत्येकाचं तिच्या वाचून अडतं. कुठेतरी ती व्यक्ती अभ्यासा,
कुठेतरी त्या व्यक्तीचं निरीक्षण करा. कुठेतरी कदाचित ती व्यक्ती प्रेम निर्व्याज करत असेल, अपेक्षा रहित आहे. तुला गरज आहे मी आहे, नकोय ठीक आहे मी आत्ता लांब आहे, तुला वाटते मी प्रेमाने जवळ घ्यावं मी आहे, पाठिंबा द्यावा मी आहे, सगळीकडे मी आहे असं म्हणतीये, पण त्यासाठी तू माझ्यासाठी हवायस असं काही ती म्हणत नाहीये. असणारे अशी तुमच्या घरामध्ये शोधा. तुम्ही पण असाल कदाचित, तशी असेल तर शोधा आणि निरीक्षण करा आणि ते शिका. आणि त्यांनी आणखीन एक छान सांगितलंय की 3 गोष्टी तुमच्या नेहमी वागण्यात असाव्यात. मैत्री, ते तर खूप महत्त्वाचं आहे. स्पष्टता असावी, मला हे का करायचंय, मी तुला हे सांगतोय त्याच्या मागे कारण काय आहे. हे स्पष्ट नसेल तर फार गोंधळ होतात असं मला नेहमी वाटतं. आणि तर्कसंगत राहा, लॉजिक ठेवा. तुमच्या मागचं कारण परिणाम तुम्हाला माहिती असलं पाहिजे, तरच ते मुलांपर्यंत पोहोचणार आहे. आणि म्हणून याला 3 शब्द आहेत, डिटरमाइंड, रिझनेबल आणि फ्रेंडली. हे 3ही शब्द लक्षात ठेवा. आणि आदर्श तुम्हीच राहा, त्यामुळे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि डेमॉन्स्ट्रेट करा. तुम्हाला वाटतं ना मुलांनी हे करावं, तर ते करण्याचं आधी सादरीकरण तुम्ही करा. म्हणजे माझ्याकडे बरेच पालक येतात. शहरामध्ये पालकांना ना एक चौकटीत आयडियल बसणारा मुलगा हवा असतो किंवा मुलगी हवी असते. मग त्यांना एकतरी छंद यावा, त्यांनी रोज पुस्तक वाचावं, मग त्यांनी एकदम छान भाषण द्यावं, त्यांनी वक्तृत्व भाग घ्यावा, स्पोर्ट्स तरी करावं, असं सगळं वाटत असतं. आणि मग ते मला म्हणतात त्याला ना ते आता सगळं बाकी जमतं, पण त्याला वाचायची काही सवय नाही लागलेली, तर तुम्ही थोडंसं काही त्याला सल्ला द्या ना, तो तुमचं ऐकेल असं ते म्हणतात. आणि मग त्यावेळेस मी त्यांच्याशी बोलते की तुम्ही किती वाचता. नाही आता आम्ही कुठे वाचणार, झाली की आमची वय, वाचलं आम्ही भरपूर, आता तो नको का वाचायला. तर नाही, मी मग त्यांना सांगावं लागतं, पालक असाल तर तुम्हाला डेमॉन्स्ट्रेट केलं पाहिजे, सादर करा. तुम्हाला वाटतं ना त्यांनी वाचावं, तर रोज तुम्ही वाचा, तरच त्याला वाटेल काहीतरी वाचावं. त्याला वाटेल की अरे हे छान असतं, कारण माझी आई करते, माझे बाबा करतात, हे छान आहे हे वाटण्यासाठी आधी दाखवावंही लागतं ना. आणि म्हणून ज्या गोष्टी तुम्हाला त्याच्यात रुजवायच्या आहेत त्या तुम्ही करणं हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तेही एक तुम्ही कराल तेवढं ते जास्त प्रभावीपणे त्याच्यापर्यंत पोहोचेल. आणि म्हणून आपल्याला एक छान संदेश असा शास्त्र सांगतं की तुम्ही कधी हत्तीला उडताना पाहिलंय का? नाही. कधी माशाला जमिनीवर चालताना पाहिलंय का? नाही. कधी पक्ष्याला पाण्यामध्ये पोहताना पाहिलंय का? नाही. तसंच तुमचं मूल हत्ती असेल तर त्याला हत्तीसारखंच जगवा. ते जर पक्षी असेल तर त्याला पक्ष्यासारखं स्वच्छंद जगू द्या. ते मासा असेल तर त्याला माशासारखं पाण्यामध्ये तरंगू द्या. तो वेग आहे, तो वेग त्याच्यात काटू नका. आणि म्हणूनच त्यांनी असं सांगितलं शास्त्रांनी, जो जे आहे त्याला तसं ॲक्सेप्ट करा, तरच तुम्ही त्याला घडवू शकाल. आणि म्हणून पालक, मला नेहमी म्हणायचं असतं, मालक बनू नका, पालक शिक्षकही बनू नका, पालक सल्लागारही बनू नका. मग पालक बनू काय? तर पालकच बना. म्हणजे मला असंही वाटतं की पालकाची जी भाजी आहे ती आहारामध्ये सगळ्यात महत्त्वाची मानतात. ती खाल्ली की आपल्याला अनेक ताकदवर गोष्टी मिळतात. तुमच्या मुलाच्या आयुष्यात तुमचा तोच रोल आहे, त्याची ताकद आहात तुम्ही. त्यामुळे ती जेवढी सक्षमपणे त्याला द्याल, पोचवाल, तेवढं सक्षमपणे तोही घडेल. आणि म्हणून तसा प्रयत्न करणं हे खूप गरजेचं आहे. तर आज थोडासा आपण प्रयत्न केला की पालकत्वाचं शास्त्र आहे, तुम्हाला आज पटलं असेल की हे शास्त्र आहे, अभ्यासाची गरज आहे, सरावाची गरज आहे आणि त्याच्यासाठी तंत्रही आहेत. ही सगळी तंत्र आता करायची आहेत. त्यामुळे तुमचा रोल आता उद्यापासूनचा गृहपाठ आहे की ही तंत्र सगळी अभ्यासा, ती तंत्रातलं एक एक तंत्र मी माझ्यात आणणार आहे असा प्रयत्न करा. म्हणजे तुम्हाला ते जास्त प्रभावीपणे पालकत्व निभावता येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं, चर्चा करू हा शब्द कधी विसरू नका. बायकोशी, मित्राशी, तुमच्या नातेवाईकांशी आणि तुमच्या सहभागार्थी जे कोणी ऑफिसचे लोक आहेत त्यांच्याशी सुद्धा चर्चा करूयात. ह्या विचारांनी जर गेलात तर तुम्ही खूप छान पद्धतीने आयुष्यामध्ये सगळ्याच पातळीवर सक्षमपणे पुढे जाऊ शकाल असं मला वाटतं. धन्यवाद.